नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, मी आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी बालभारती मराठीमधली एक सुंदर गोष्ट घेऊन आले आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या मराठीमधली म्हण गर्वाचे घर खाली, त्याप्रमाणेच भीमाला सुद्धा एकदा गर्व झाला होता. चला तर पाहूया त्याचे गर्वहरण कोणी केले. आपल्या या गोष्टीचे नाव आहे भीमाचे गर्वहरण. एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली. बाजूलाच झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ती लांबलचक शेपटी होती. भीम म्हणाला, "ए माकडा, तुझी शेपटी बाजूला घे." माकड म्हणाला, "मी म्हातारा झालो आहे, फार आजारी आहे. माझी शेपटी मलाच उचलता येत नाही. तेव्हा कृपा कर आणि शेपटी तूच बाजूला कर." भीम म्हणाला, "तुझ्या या घाणेरड्या शेपटीला मी हात लावू काय? उचल ती लवकर." माकड म्हणाले, "अरे, तुला हात लावायचा नाहीये ना, मग तुझ्या गदेने उचल." भीम म्हणाला, "माझ्या गदेने तुझी शेपटी तुटली तर?" आणि माकड किंचित हसले आणि म्हणाले, "आणि समजा तुझी गदाच तुटली तर?" एक म्हातारे माकड आपली थट्टा करीत आहे हे पाहून भीमाला खूप राग आला. त्याने रागारागाने शेपटीला गदा लावली, पण शेपटी हलेना. त्याने आता शेपटी खाली गदा घातली, पण तो ती शेपटी उचलू शकेना. भीमाने आपली सगळी शक्ती लावली. त्याला दम लागला, तो घामाघूम झाला, पण शेपटी मात्र हलेना. आता त्याने शेपटी खालून गदा काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला गदाही काढता येईना. आता मात्र भीमाचे डोळे उघडले. हे साधे सामान्य माकड नाही हे त्याच्या लक्षात आले. तो नम्रपणे म्हणाला, "महाराज, आपण कोण आहात?" माकड म्हणाले, "मी रामभक्त हनुमान आहे." आणि भीमासमोर हनुमानाचे प्रचंड रूप उभे राहिले. भीमाने महाबली हनुमानाला वंदन केले. तो म्हणाला, "मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता. मला क्षमा करा, मला क्षमा करा." हनुमानाने भीमाला क्षमा केली व आशीर्वादही दिला. काय मग, आवडली ना गोष्ट? अशाच नवनवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.